पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप विरुद्ध दोन राष्ट्रवादी असा सामना होतोय। 2017 मध्ये भाजपने पिंपरी चिंचवडवर कब्जा मिळवला होता। आजही या महापालिका क्षेत्रात दोन आमदार भाजपचेच आहेत। भाजपने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये घेतलं असून पक्ष स्थानिक पातळीवर अधिक बळकट झालाय। अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपला आसमान दाखवण्याची तयारी केली आहे। पाहूया। आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका, बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी आणि वेगानं विकसित होणारं शहर, अशा कितीतरी बिरुदावल्या मिरवणारं पिंपरी चिंचवड। या पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून इथं खरी लढत भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीमध्ये होणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेवर सुरुवातीला काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 2017 पर्यंत तब्बल 15 वर्ष शहरावर वर्चस्व गाजवलं। बारामतीनंतर अजित पवार यांचं सर्वाधिक प्रेम असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराचा हा अभेद्य गड भाजपनं 2017 मध्ये पुरता खालसा केला। पिंपरी चिंचवडमध्ये 2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजपला 77, राष्ट्रवादीला 36 जागा मिळाल्यात, शिवसेनेला 9 जागा मिळाल्या, अपक्ष 5 तर मनसेला 1 जागा मिळाली होती। 15 वर्षाच्या काळात शहराचा कायापालट करत एक विकसित शहर म्हणून ओळख निर्माण करूनही जनतेनं नाकारल्याचं शल्य अजित पवारांनी वेळोवेळी बोलून दाखवलं। आता शहरावरची गेलेली सत्ता पुन्हा परत मिळवण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे। त्यासाठी त्यांनी काका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतलं। ही निवडणूक आपण गांभीर्यानं घेतल्याचं त्यांनी पहिल्याच प्रचार सभेत स्पष्ट केलं। पालिकेतला भ्रष्टाचार, गुंडगिरी अशा विषयांना हात घालत त्यांनी भाजपचे स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्यावर जोरदार टीका केली। मी कामाचा माणूस आहे, परंतु मी किती चांगलं काम करायचं ठरवलं तर मला टीम जी असते ती माझी टीम गेले 25 वर्ष 1992 ते 2017 तुम्ही जशी माझ्या विचाराची निवडून दिली तसं तुम्ही याही वेळेस माझ्या विचाराची टीम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निवडून द्या। मी पुणे जिल्ह्याचा आहे, तुम्ही पुणे जिल्ह्यात आहे। जे काही आपल्याला आपल्या जिल्ह्याबद्दल आपुलकी प्रेम जिव्हाळा आहे ते इतरांना नसणार आहे आणि काही लोकांचे जी काही दहशत दादागिरी आहे ती आता आपल्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करायची आणि त्याकरता ही उद्याची निवडणूक महत्वाची आहे। मी आपल्याला शब्द देतो, कुठल्याही परिस्थितीत शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही कदापिही सोडणार नाही। भाजपनं यावेळी ही निवडणुकीत आक्रमकता दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडलं। राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना पक्षात घेतलं। इन्कमिंगमुळे भाजपची ताकद आणखी वाढल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। केलेल्या विकास कामांच्या जोरावर ही निवडणूक सहज जिंकू असा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचा काहीच फरक पडणार नसल्याचं भाजपचे नेते सांगतायत। भारतीय जनता पार्टी हे सातत्यानं जनतेमध्ये आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यात ताकदीचे उमेदवार, सक्षम उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडे आहे। त्यामुळं कोण एकत्र आलं हे भारतीय जनता पार्टी तिकडे लक्ष देत नाहीये। खरं तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढतोय आणि आम्हाला खात्री आहे की जनता आमच्या बरोबर आहे। येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सत्ता आमची असेल। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना असला तरी निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं जाणकारांना वाटतं। पार्थ पवार यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचे आरोप झाले, त्याचा अजित पवारांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे। जरी भाजप वरकरणी ताकदवान वाटत असला तरी शहरात अजित पवारांचा चाहता वर्ग दांडगा आहे। अजितदादांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादीनं योग्य व्यूहरचना आखली आणि आक्रमकता दाखवली तर राष्ट्रवादीला विजय कठीण नसल्याचं जाणकार सांगतात। जरी भाजपने 100 पारचा नारा केलेला असला तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनामुळं पिंपरी चिंचवड शहराचा जो चेहरामोहरा बदलण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून झालेलं आहे। या पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं आणि अजितदादांना डोळ्यासमोर ठेवून जो नेता रात्रंदिवस या नगरीसाठी काम करतो, तळागाळाला जाऊन काम पाहतो, या नेतृत्वावर या पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांचा विश्वास आहे आणि या विश्वासाला नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पात्र ठरेल। या शहरात एक सक्षम काम करणारी एक टीम, एक दादांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करणारी टीम तयार होईल हेच या प्रसंगी सांगतो। एबी फॉर्मवरनं जे लक्षात येत आहे सध्याला तरी भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकावर दिसतोय, कारण त्यांनी राष्ट्रवादीचे तगडे 22 उमेदवार पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात फोडले होते। म्हणजे ज्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती किंवा दुसऱ्या क्रमांकावर होते त्यांना आपल्याकडे घेऊन भाजपने उमेदवारी दिलेली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीनं ज्या पद्धतीनं रणनीती आखायला पाहिजे होती ती आखली गेलेली नाहीये। म्हणजे या शहराचे जे प्रमुख प्रश्न असतील किंवा भारतीय जनता पक्षाने गेल्या
3 वर्षामध्ये किंवा सत्ताधारी असताना त्यांनी केलेला भ्रष्टाचार असेल, हे मुद्दे ज्यांनी मोठ्या प्रमाणावर घेणं अपेक्षित होतं ते अजून अजित पवार गटाने घेतलेलं नाहीये. भाजपमधला जो गोंधळ आहे आणि त्याच्यामधलं जे सत्ता सूत्राच्या संदर्भातलं जे मागच्या वेळेस 77 होते, तर 100 पारचा नारा पूर्ण करण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे आणि त्यांनी जी केलेली कामं आहेत ती त्यांना प्रभावीपणे सांगावी लागणार आहेत. तेव्हाच त्यांना 100 पार होऊ शकतं. शिवसेना, युबीटी आणि मनसेची पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी आहे, पण ते आव्हान देण्याच्या परिस्थितीत वाटत नाहीयेत. शिवसेनेचा खासदार पिंपरी चिंचवडमध्ये असला तरी त्यांची ताकद ठराविक पॉकेट्समध्येच आहे. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवतीये, पण तगड्या पक्षांसमोर त्यांचं आव्हानच वाटत नाहीये. पिंपरी चिंचवडचा सामना अजितदादा विरुद्ध भाजप असाच होतोय. यात अजितदादा बाजी मारणार का, याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तगड्या उमेदवारांचं ऐन निवडणुकीमध्ये इन्कमिंग करत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलंच आव्हान दिलंय. मात्र पिंपरी चिंचवडच्या राजकारणाची अजित पवार यांना खडा ना खडा माहिती असल्यानं भाजपसाठी ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.